सो कुठला जॉब करायचा, कुठला बिझनेस करायचा, स्पेशली या बर्थडेच्या लोकांनी त्यांच्यासाठी आजची रील आहे. नक्की सेव्ह करा, नक्की शेअर करा. जर तुमच्या घरातही 2, 11, 20, 29 अशी लहान मुलं असतील, तर तुम्ही कुठल्या पद्धतीचं एज्युकेशन देऊ शकाल, त्या मुलांची आवड कशी आहे, या गोष्टी तुम्हाला थोड्याफार नक्कीच कळतील. आणि त्याचबरोबर जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल, तर कुठल्या व्यवसायामध्ये तुम्ही छान पुढे जाल, याही गोष्टी तुमच्यासाठी फार चांगले आणि उपयुक्त ठरतील. आता नेमकं काय करायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्याची बर्थडे नंबर 2, 11, 20, 29 आहे, या लोकांचा स्वामी ग्रह चंद्र आहे. चंद्र जसा आहे तसाच तुमचा स्वभाव असतो. तुमच्यामध्ये नेचरने त्या गोष्टी दिलेल्या असतात. त्यामुळे तुम्ही फार सॉफ्ट मनाचे आणि त्याचबरोबर खूप क्रिएटिव्ह असता, खूप हुशारही असता. फक्त तुमची बोलण्याची पद्धत, तुमची राहण्याची ही थोडी सॉफ्ट असते. म्हणून तुमच्या सारखी लोक शक्यतो ग्लॅमरस ह्याच्यामध्ये जातात. त्याचबरोबर संगीत किंवा एखादी कथा लिहिणे, कविता करणे याही गोष्टी तुम्हाला फार आवडतात. त्याचबरोबर कोचिंगमध्ये तुम्ही खूप छान जाता, तुम्ही खूप चांगले टीचर बनता. त्याचबरोबर तुमच्यामध्ये हिलिंग पॉवर, इंट्युशन पॉवर खूप चांगली असते. तुम्ही काही जण ऑकल्टमध्ये सुद्धा जातात. त्याचबरोबर तुम्हाला सगळ्यात जास्त चांगला व्यवसाय म्हटल्यावर असं म्हटलं जातं की मेडिकल फील्डमध्ये 2 नंबरची लोक खूप पाहायला मिळतात, हुशार खूप असतात, सेवा भावनाच त्यांच्यामध्ये खूप जास्त असते. त्यामुळे खूप सारे लोक तुम्हाला अशी सेवा करण्याच्या क्षेत्रामध्ये जास्त दिसतील. नर्सिंगमध्ये, मेडिकलमध्ये, डॉक्टर या क्षेत्रामध्ये खूप जास्त प्रमाणात तुम्हाला पाहायला मिळतील. त्याचबरोबर कपड्याचा व्यवसाय तुमच्यासाठी फार चांगला असतो. मेटल रिलेटेड असतात त्याही गोष्टी तुमच्यासाठी चांगल्या असतात. पाणीच्या रिलेटेड काही गोष्टी असतात, त्याचे व्यवसाय असतात, त्याही तुमच्यासाठी खूप छान असतात. मी खाली दिलेलेच आहेत माहिती. पण कधी कधी काय होतं की तुमचा स्वभाव हा फार छान असतो आणि थोडेसे सॉफ्ट असतात. त्यामुळे कधी कधी बिझनेसमध्ये ना तुम्हाला पार्टनरशिप थोडीशी केली तर बेटर होते. कारण पटकन डिसिजन घेणं हे तुम्हाला जमत नाही आणि कधी काही काळामुळे तुम्ही थोडासा जास्त विचार करता किंवा थोडेसे हर्ट होता किंवा इमोशनली जास्त विचार करून कधी कधी तुम्हाला त्या गोष्टी पटकन करता येत नाहीत. म्हणून तुम्ही जर पार्टनरशिपमध्ये केलं किंवा कोणाचा सल्ला घेऊन केलं तरी खूप छान आहेत. काही मिठाई किंवा दूध रिलेटेड जे व्यवसाय आहेत त्याच्यामध्ये सुद्धा खूप छान काम करता. गव्हर्नमेंटच्या जॉब साठी सुद्धा तुम्ही फार छान असता. पण जिथे तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही कराल, लाईक हॉस्पिटल किंवा नर्सिंग किंवा बँक अकाउंट, या गोष्टीमध्ये तुम्ही खूप छान जाऊ शकता. तर या सगळ्या गोष्टी नंबर 2च्या लोकांसाठी फार उपयुक्त आहेत. नक्की माहिती रीड करा आणि तुम्हाला जर करायचं असेल त्याबद्दल एज्युकेशन घ्या आणि नक्की त्यावर काम करा. बेस्ट ऑफ लक.